जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धेत कर्मचारी संघटनांचे धरणे आंदोलन, पेन्शन, भरती व महागाई भत्त्यासाठी जोरदार मागणी। सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती वर्धा यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असून मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते। कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व निवृत्ती वेतनाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच अनुकंपा तत्वावरील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आजचे जे धरणे आंदोलन आहे, देशातील 11 प्रमुख संघटना व अखिल भारतीय कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार 5 कोटी कामगार कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांच्या आग्रहासाठी ज्या 4 कामगार संहिता रद्द करा, PFIDA कायदा रद्द करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करा, कॅशलेस विमा योजना लागू करा, 8वा वेतन आयोग लागू करा, रिक्त पदे भरा या प्रमुख मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी देशव्यापी संप होत आहे। गेल्या वर्षभरापासून युती शासनाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे। रास्त प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता वर्षभरात जवळपास 6 वेळा लोकशाही पद्धतीने समन्वय समितीने आंदोलन केलेले आहे। सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची नियम व कार्यपद्धती तात्काळ पारित करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्या, सर्व कर्मचारी शिक्षकांना व्यापक कॅशलेस स्वास्थ्य विमा योजना लागू करावी, रिक्त जागाची भरती करावी, नोव्हेंबर 5 पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा गृहीत धरून जुनी पेन्शन योजना लागू करावी। सरकारने आमच्या रास्त मागण्यांबाबत चालढकल केल्यास नाईलाजास्तव नजीकच्या काळात बेमुदत संप आंदोलनाद्वारे तीव्र संघर्ष करण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतलेला आहे। याशिवाय इतर 26 राज्यांप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, तसेच 1 जुलै 2025 पासून केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता लागू करावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले असून शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।